नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 2026 मध्ये इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्रॅम सोने। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। आजकाल सोन्याची चमक पुन्हा एकदा जगभरात दिसत आहे। या मौल्यवान धातूच्या दरात इतकी वेगवान वाढ होत आहे की ती रॉकेटच्या गतीसारखी वाटते। या परिस्थितीमुळे अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे, 2027 पर्यंत सोन्याची किंमत इतकी वाढेल का की ते सामान्य माणसाच्या पोहोचेच्या बाहेर जाईल। सध्याची परिस्थिती काय आहे? सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत सुमारे $3,200 प्रति औंस इतकी आहे। भारतीय संदर्भात पाहिल्यास या वर्षीच्या सुरुवातीपासूनच सोन्याचे निवेशकांना चांगला नफा दिला आहे। तज्ञांच्या अभ्यासानुसार जर सध्याची अनिश्चितता कायम राहिली तर 2025च्या शेवटपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत $4,500 प्रति औंस पर्यंत पोहोचू शकते। भारतात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1 लाख रुपयांच्या पार जाण्याची शक्यता आहे। म्हणजेच ज्यांनी आधीच सोन्यात गुंतवणूक केली आहे ते सध्या फायद्यात आहेत। लोक का करत आहेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक? सध्या परिस्थिती अशी आहे की लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत। यामागे अनेक कारणे आहेत। भूराजकीय तणाव, अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्ष आणि जगभरातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत। केंद्रीय बँकांची खरेदी, जगभरातील केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत, ज्यामुळे मागणी वाढली आहे। चलनवाढ, महागाईच्या भीतीमुळे लोक सोन्याकडे सुरक्षित आश्रयाच्या रूपात पाहत आहेत। दरवाढी मागील मुख्य कारणे, सोन्याच्या किमतीत वाढ होण्यामागे अनेक घटक जबाबदार आहेत। हंगामी मागणी, भारतात लग्नाचा हंगाम आणि उत्सवी काळ यामुळे सोन्याची मागणी वाढते। डॉलरची कमकुवतता, अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याला फायदा होतो। ट्रेझरी बॉन्ड्सची विक्री, अमेरिकन ट्रेझरी बॉन्ड्सची विक्री वाढल्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत। कर आणि आयात शुल्क, भारतात कर आणि आयात शुल्क मेकिंग चार्ज यामुळे सोने अधिक महाग होते। जागतिक राजकीय अस्थिरता, विविध देशांमधील राजकीय अशांतता आणि युद्धाच्या धोक्यामुळे सोन्याची मागणी वाढते। 2027 पर्यंतचे अंदाज, तज्ञांच्या मते जर सध्याचा ट्रेंड चालू राहिला तर 2027च्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत $3,320 प्रति औंस असेल। 2027च्या मध्यापर्यंत हा दर $3,450 प्रति औंस पर्यंत वाढू शकतो। 2027च्या शेवटपर्यंत किंमत $3,795 प्रति औंस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। भारतीय संदर्भात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1.15 लाख ते 1.25 लाख रुपयाच्या दरम्यान असू शकते। गुंतवणूकदारांसाठी सूचना, सकारात्मक बाजू, जे आधीच सोन्यात गुंतवणूक केली आहे त्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे। जोखीम, सोन्याची किंमत कधीही खाली येऊ शकते, त्यामुळे विधिकरण आवश्यक आहे। खरेदीची योग्य वेळ, तज्ञांच्या मते प्रत्येक घसरणीत थोडे थोडे सोने खरेदी करणे योग्य असू शकते। या वाढत्या दरामुळे सामान्य माणसासाठी सोने खरेदी करणे कठीण होत जाईल। दागिन्यांचा व्यवसाय प्रभावित होऊ शकतो आणि सोने केवळ गुंतवणुकीच्या हेतूने वापरले जाऊ शकते। सरकारला या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयात शुल्क कमी करणे किंवा इतर धोरणात्मक बदल करावे लागू शकतात। सोन्याची वाढती किंमत हा एक जटिल विषय आहे जो जागतिक अर्थव्यवस्था, राजकारण आणि स्थानिक घटकांवर अवलंबून आहे। गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगून योग्य संशोधनानंतरच निर्णय घेतले पाहिजेत। धन्यवाद।